नमस्कार. ड्रॉ विथ डॉक्टर गौरीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण साधारणपणे माणसाची चित्र कशी काढायची ते बघणार आहोत. एखाद्या माणसाच्या शरीराचा आकार म्हणजे एक गोल, एक आयताकृती डबा किंवा काड्यापेटी म्हणू शकतो आपण, आणि 4 काड्या किंवा उभ्या रेषा याचं कॉम्बिनेशन आहे असं आपण म्हणू शकतो. तर आता आपल्याला वेगवेगळ्या स्थितीमधल्या माणसांची चित्र कशी काढता येतील ते बघूया आपण. सर्वसाधारणपणे स्त्री आणि पुरुषांच्या आकारमानाचा विचार केला तर जर एक भाग शरीराचा डोकं हा असेल तर साधारणपणे मानेपासून सीटपर्यंतचा भाग 3 पट आणि सीटपासून ते पावलापर्यंतचा भाग 3.5 पट अशा पद्धतीनं आपल्याला विभागणी करता येईल. आता आपण सुरुवातीला एक गोल काढून घेतला आणि आता धडाचा जो भाग आहे, जो काड्यापेटीप्रमाणे आयताकृती आहे, त्याला थोडासा आपल्याला बेंड काढावा लागतो. अगदी स्ट्रेट काढता येत नाही, कारण शरीराचा जो मणका आहे तो आपण कुठलीही मुवमेंट करताना बेंड होत असतो. आता आपण हा मध्य भाग शरीराचा काढून घेतला आहे. आता ह्याच्यानंतर एक्स्ट्रीमिटीज म्हणजे आपले हात आणि पाय हे काढून घेणार आहे. इथे आपण एका धावणाऱ्या व्यक्तीचं चित्र काढतोय. त्याच्यासाठी त्याच्या पायाच्या काय मुवमेंट्स असतील आणि हाताच्या काय मुवमेंट्स असतील त्या पद्धतीनं आपण इथे ढाचा काढून घेतोय त्याचा. आता अशा पळणाऱ्या माणसाचं चेहऱ्याचे जे अवयव आहेत म्हणजे आपले नाक, कान, डोळा याचा जो काय ॲक्सिस असेल तो काय असेल याच्यासाठी आपण या लाईन्स काढून घेतोय. त्यातली जी फर्स्ट आडवी लाईन जी आहे, हॉरिझॉन्टल जी लाईन आहे ती आयब्रोजची, त्यानंतर नाकाची आणि त्याच्यानंतर ओठांची रेष आपण काढून घेतली. आणि जी व्हर्टिकल सेंटरची लाईन आहे तो नाकाचा भाग किंवा चेहऱ्याचा मध्य भाग आहे आणि लॅटरल जी व्हर्टिकल लाईन आहे ती कानाचा भाग त्या ठिकाणी येणार आहे. आता आपण हात काढून घेतले तर एक हात पुढे आणि एक हात पाठीमागे असणार आहे. कधीही धावताना ज्या बाजूचा पाय पुढे असतो त्याच्या ऑपोजिट साईडचा हात पुढे असतो आणि तसंच दुसऱ्या पायाच्या बाबतीत आणि हाताच्या बाबतीत सुद्धा आहे. त्या पद्धतीनं लक्षात ठेवून आपल्याला मुवमेंट्स काढाव्या लागतात. आता दुसरा म्हणजे एक माणूस समजा देवाचं दर्शन घेताना कशा पद्धतीनं बसला असेल त्या पद्धतीनं आता आपण हे चित्र काढून घेतोय. तर डोकं टेकून एखादी व्यक्ती दर्शन घेत असेल तर त्याच्या साधारण हातापायाची स्थिती काय असेल हे आपण इथे बघतोय. आता एखादा पुरुष किंवा स्त्री समजा डान्स करत असेल किंवा डान्समधली एखादी स्टेप करत असेल तर त्याच्या शरीराची रचना, हातापायांची स्थिती आपल्याला कशी काढता येईल ते आपण या प्रकारात बघतोय. आता अजून एक आपण व्यक्तिचित्रातली मुवमेंट बघणार आहे. म्हणजे आपण
एखादं काम वाकून जर करत असू तर आपल्या चेहऱ्याची, आपल्या धडाची म्हणजे सेंटर पोर्शनची आणि हातापायांची काय स्थिती असते ते दाखवणारी ही पोझिशन आहे. तर ते कसं काढायचं ते बघून घ्या. आता ह्या व्हिडिओमध्ये मी 4 स्थितीतली व्यक्तिचित्र आपल्याला कशी सर्वसाधारणपणे काढता येतील हे दाखवलं आहे. अशा पद्धतीने तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे माणसांच्या मूव्हमेंट्स इमॅजिन करून त्याचा आधी ढाचा काढून घेऊन मग त्याला आकार देऊ शकता, जेणेकरून तुम्हाला चित्र काढायला सोपं जाईल. आता पुढच्या व्हिडिओमध्ये आपण लहान मुलांचे आकार किंवा मध्यम वयातल्या मुलांचे आकार कसे काढता येतील ते आपण बघूया. तर कुठलाही व्हिडिओ तुमचा चुकू नये आणि ड्रॉइंगबद्दल तुम्हाला अशीच इन्फॉर्मेशन मिळावी असं वाटत असेल तर माझ्या चॅनलला जरूर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तेव्हा नक्की पाहत राहा ड्रॉ विथ डॉक्टर गौरी. धन्यवाद.